नमस्कार मंडळी, मी मयुरी स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज आपण बनवणार आहोत कढाई पनीर। तर चला बघूया। तर त्यासाठी मी एका पॅन मध्ये तेल तापवलेलं आहे, साधारण 1 चम्मच। त्यामध्ये जिरं, 2 तिखट मिरच्या, 5 ते 6 लसूण आणि आलं हे आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। त्यानंतर टाकायचा आहे बारीक चिरलेला कांदा, म्हणजे असा मोठा मोठा कापला तरी चालेल। आणि त्यानंतर घ्यायचा आहे टोमॅटो सुद्धा हा असा मोठा मोठाच कापायचा आहे। एनीवेज तो आपल्याला मिक्सरमध्ये याचं वाटण करायचं आहे। त्यासाठी मीठ टाकून आपण चांगलं टोमॅटो भाजून घ्यायचं आहे। ग्रेव्ही आपली चांगली थिक होण्यासाठी मी थोडेसे काजू टाकलेले आहेत आणि कोथिंबीर। आता हे सगळं भाजून झाल्यानंतर बघू शकता कशा प्रकारे भाजलेला आहे। आपल्याला याची पेस्ट बनवायची आहे, वाटण बनवायचं आहे। त्यामुळे मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि थोडंसं थंड होऊ द्या तोपर्यंत नेक्स्ट प्रोसेस बघूया। तर त्यासाठी याच पॅनमध्ये मी पुन्हा एकदा थोडंसं तेल घेऊन त्यामध्ये असे चौकोनी आकाराचे कापलेले शिमला मिरची आणि कांदा टाकलेला आहे। थोडंसं मीठ शिवरायचं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत। थोडंसं मी त्याला झाकण लावून भाजून घेईन, तोपर्यंत आपलं हे वाटण सुद्धा थंड झालेलं आपण ते मिक्सरला वाटून घेऊया। थोड्या वेळाने मी बघीन आणि हे अशा प्रकारे भाजून घेईन। आणि त्यानंतर यामध्ये टाकणार आहेत हे पनीरचे तुकडे। पनीरचे तुकडे आधी नाही टाकायचे आहेत, मध्ये जास्त भाजले जातात आणि मग ते कडक बनतात। तर त्यासाठी हे नंतर टाकायचे आहेत, किंवा नाही भाजले जर तुम्हाला तसे हवे असेल तसंही चालतील, पण मला हे अशा प्रकारे आवडतात। आता हे आपण बाजूला थोडं काढून ठेवूया। आणि एका कढईमध्ये थोडंसं तेलामध्ये मी हळद, लाल तिखट मसाला आणि 1 चम्मच काश्मीरी मसाला हे भाजून घेणार आहे। गॅसचा फ्लेम अगदी लो ठेवायचा आहे, नंतर आपला मसाला करपू शकतो यासाठी। त्यानंतर यामध्ये हे आपण जे मिक्सरमध्ये वाटलेलं वाटण आहे ते टाकायचं आहे, चांगलं ढवळून घ्यायचं आहे। फ्लेम यावेळेला मीडियम ठेवायचं आहे, लो टू मीडियम, जास्तसुद्धा फास्ट नाही ठेवायचं आहे। आणि त्यानंतर मी यामध्ये टाकणार आहे 1 चम्मच पनीर मसाला जो रेडीमेड आहे आणि 1 छोटा चम्मच एवढा गरम मसाला। आता हे सगळं आपण यामध्ये मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर ॲड करूया हे आपले शिमला मिरची, कांदा आणि पनीर जे आपण ऑलरेडी भाजून ठेवलेलं आहे। ॲड करून झाल्यानंतर याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यासोबत। आणि त्यानंतर गरजेनुसार यामध्ये आपण पाणी घालणार आहोत। तर तुम्हाला जसं पाणी किंवा जशी ग्रेव्ही हवी असेल, जितकं पातळ हवं असेल त्या अंदाजाने यामध्ये पाणी टाकायचं आहे। आता मला थोडं पाणी हवं आहे, त्यामुळे मी इथे मला जेवढं हवं आहे तेवढं पाणी ॲड करून घेईन आणि मग आपण पुन्हा एकदा चांगलं मिक्स करूया। आणि या वेळेला गॅसचा फ्लेम थोडासा वाढवला तरीही चालेल, कारण उकळी आल्यासारखं झालं पाहिजे। आता यानंतर गरजेनुसार मीठसुद्धा टाकायचं आहे, चाखून बघायचं आहे, कारण आपण ऑलरेडी स्टेप बाय स्टेप मीठ टाकत आलेलो होतो। आणि यानंतर टाकणार आहे थोडीशी कसुरी मेथी। कसुरी मेथीने सुद्धा खूप छान टेस्ट येते या भाजीला। बघू शकता किती क्रीमी झालेली आहे आणि मस्त दिसते आहे ती। आय थिंक कॅमेऱ्यामध्ये थोडासा कलर वेगळा दिसतो आहे। तयार आहे आपली कढाई पनीर। नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडली तर लाईक करायचं हा, आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। आणि काही सजेशन्स असतील तर त्यासुद्धा सांगू शकता। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।